हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर इकडे मम्मीने देवकाची तयारी केलेली होती. तर आम्हाला आज देवकाचा मान होता. तर आज पुन्हा एकदा देवकाचा मान होता. तर त्यासाठी आम्ही आता देवक घेऊन निघालेलो होतो. तर देवक थोडंसं लांबच होतं घरापासून. ऊनही 10-10:30लाच एवढं ऊन लागत होतं. पण मग आम्हाला सावली असल्यामुळे काही वाटलं नाही. तर इकडे आता आम्ही देवक घेऊन निघालेलो होतो. मम्मी त्या पण मागे होत्या. तर सिन्नरचं देवक हे सोनारांच्या दुकानामध्ये आणलं जातं. तर आम्ही आता इथे महावीर ज्वेलर्स म्हणून आहे आमच्या इथे. तर तिथे आलेलो होतो देवक घेऊन. तर आता इकडे देव वगैरे ठेवलेले होते त्यांनी आणि पूजा वगैरे करायची होती देवकाची. तर आम्ही पहिले सगळे देवांची पूजा वगैरे करून घेतली. आणि या अगोदर पण तुम्ही एक व्हिडिओ देवकाचा बघितला आहे. तर ते माझ्या दुसऱ्या काकांच्या मुलाचं लग्न होतं. आत्ता हे माझे दुसरे काका आहे. तर हे माझ्या घरापासून म्हणजे सिन्नर मध्येच राहतात. तर थोड्याच अंतरावर आहे आमचं घर पण तिथून. तर इकडे मम्मीन ते पण आलेले होते आणि काकून त्या पण आलेल्या होत्या माझ्यासोबत. तर आता आम्ही ते देवांची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर सोनू भाऊ म्हणजे नवरदेव त्यानेही पूजा करून घेतली. व्हिडिओ थोडासा अगोदरचा आहे पण उशिरा येतोय तुम्हाला. तर आता इकडे सोनू भाऊनीही देवांची पूजा करून घेतली. त्यानंतर मग आम्ही लगेच देव वगैरे घेतले आणि लगेच मग घरी निघालो. तर आता इकडे पूजा वगैरे झाली होती आमची आणि आता आम्ही घरी निघालो. तर रस्त्यामध्ये छान असं आमचे इथे हनुमान मंदिर आहे. तिथे म्हणजे तिथेच भाऊबंधांचं देवक वगैरे आणलं जातं. घरी आल्यानंतर तळी वगैरे भरायची असती आणि जावयांनी तळी भरली की देव वगैरे न्हाणायचे असतात. तर आमच्याकडे पद्धत आहे ती. तर इकडे 5 जण तळी भरण्यासाठी बसलेले होते आणि तिथेच आम्ही जेवण वगैरे केलं. तर पिठलं पुरी कुरडई असं असतं आमच्याकडे सकाळी जेवण करायला. तर आई पण आलेल्या होत्या. आई शिव अंशू आम्ही सगळे इकडे जेवण करायला बसलो. कुठे चाललंय तुम्ही? हो का? नाही नाही शिव दादा तो पूर्ण घाम घुम झालाय. हा का? तू पण झाली का? काय रे शिवाय बोल ना. बोलतच नाही. बापरे एवढे पार्सल आज शिवदादानी वाहिले सगळे. आणि मी पण वाहिले. मी याला देईल तो गाडी चढेल. मी याला देईल तो ठेवा. अगं तू केस सुद्धा विंचरलेले नाहीये. जाऊ नको. चल आपण केस वगैरे विंचरून घेऊ. झोपेतून उठली तसेच चालले. बाहेर नाही आणणार. चाल पटकन घरात. पटकन चाल केस विंचरून घेऊन मग जाऊ. हा नाही काय पप्पा नेणारच नाही तुला गाडीत. हा तिथे काय आपण पाहुण्यांच्या घरी नाही चाललो. पाहुण्यांच्या घरी नाही चाललो तरी पण असं नसतं जायचं. केस विंचरून मग जायचं असतं. हा मला नाही हे करायचं. चला देऊन या पार्सल बरं का. मी आवरते आता. आपल्याला लग्नाला जायचं संध्याकाळी. मामाचं लग्न आहे. हा तुम्ही येणार आहे का? चला दरवाजा बंद. बाय 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 बाय. आलं आलं. बाय बाय. वेडे. दुपारी सगळे ऑर्डरचे पार्सल काढून दिले आणि त्यानंतर मग आता आम्ही निघालो होतो संध्याकाळच्या लग्नाला. तर नवरदेव तर भरपूर पुढे गेलेला होता कारण की मला उशीर झालेला होता. सगळ्यांच्या ऑर्डरी काढून दिल्या आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो ना. त्यामुळे मग थोडासा उशीर झालेला होता. नवरदेव पुढे गेलेला होता. तर मग मी रस्त्यामध्येच उतरून घेतलं
आणि मग मी नवरदेवाच्या मागे गेली, म्हणजे मला DJ सोबत जायचं होतं नवरदेवाच्या मागे. तर मग मी इथेच उतरून घेतलं. अंशू ही माझ्यासोबत उतरली होती, तर ती छान अशी बग्गीमध्ये बसलेली होती आणि इकडे बग्गी ही छान होती. तर 5 घोडे तुम्हाला दिसत आहे, तर ते 5 घोड्यांची अशी बग्गी होती. तर इकडे आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय घेतला, मस्त नाचायचा. त्यानंतर मम्मी काकून त्या सगळे इकडे नाचत होत्या. तर त्यांना काही एवढं येत नाही, पण एक हौस म्हणून थोडंफार डान्स केला त्यांनी. तर माझ्या ह्या सगळ्या काकू वगैरे आहे आणि मम्मी पण होती, तर त्यांनीही छान असं तर आत्ता इकडे नवरी म्हणजे लॉनच्या जवळ गेल्यानंतर नवरी पण आलेली होती इकडे. तर तिलाही घेऊन सगळे छान नाचत होते इकडे. त्यानंतर मग नवरदेव जवळ आल्यानंतर मग आम्ही लॉन्समध्ये गेलो. तर इकडे सगळेजण स्वागतासाठी उभे होते. त्यानंतर नवरी नवरदेवाची छान अशी एंट्री झाली. तर मी थोडीशी लांब बसलेली होती, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे, पण मग मला जेवढं शूट घेता येईल तेवढं मी घेतलं आहे. आता इकडे एंट्री वगैरे छान झाली. त्यानंतर मग सगळेजण म्हणजे आता उठून उभे राहिलेले होते बघण्यासाठी, कारण की खाली बसून काही कोणाला दिसत नव्हतं. त्यामुळे वधूवर्य शुभं भवतु सुमुहूर्त सावधान अंबाष्टभुजा त्रि. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.